तो चलिए शुरू करते हैं। तर हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर मला तुम्हाला एक आज सांगायचं आहे का यार, आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो ना तो खूप असं नाही का, जसं मी ना आता माझे काही जास्त सबस्क्रायबर्स आहेत नाही, पण ज्या काय मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत, तर एक व्हिडिओ मी पोस्ट केली तर त्याच्यावरती मला अशी कमेंट आली एक थोडी वाईट. मी ते आता नाही सांगत, पण मग असं आहे का करत राहा नाही का. कारण कसं आहे, आपण रस्त्याने जात राहतो ना तर कुत्री भुकतातच, त्याच्यामुळे व्हिडिओ काही टाकत राहा. मी आता कसं मी पण नवीनच स्टार्ट केलं आहे नाही का जर्नी. आता स्टार्ट केलं आहे, काही कंटेंट टाकू, कसं कंटेंट बनवायचं, काही मला पण जास्त काही माहीत नाही आहे. पण मग ह्या नवीन वर्षात काहीतरी म्हटलं करू सुरुवात. खूप मी मागच्या वर्षीसुद्धा केलं, पण असंच कामामुळं नाही का थोडं राहूनच जायचं. काम असायचे, घरचे काम लावायचे, इकडे तिकडे थोडंसं काम भरपूर असायचं, म्हणून काही व्हिडिओ बनवू शकत नव्हतो. पण ह्यावेळेस मी म्हणजे ठरवलं आहे का आता पण खूप काम असतं, पण आता पण मी थोडासा काहीतरी वेळ काढून म्हटलं काहीतरी व्हिडिओ बनवू. तर कसा व्हिडिओ बनवू, कशावरती बनवू, कसं कंटेंटवरती व्हिडिओ बनवायचं, हे काही मला पण एवढी आयडिया नाही आहे. पण म्हटलं चला काहीतरी बघ चालू करायची. कारण आता भरपूर असे यूट्यूबर्स नाही का मी पण बघितले का यार, त्यांनी बी सुरुवात अशीच केली, पण आज ते किती हे ते नुसतं येऊन एवढंच बोलतात का हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल, आणि बस. तर तुम्ही बी काही नाही, सुरुवात करा. नवीन जरी असले ना तरी तुम्हाला काहीच म्हटलं म्हणजे जसं आता मला पण काहीच माहीत नाही आहे, पण तुम्हाला पण जर काहीच माहीत नसेल कसं व्हिडिओ बनवायचं, कसं काय हे ते काही, तर तुम्ही पण हे करून घ्या. आणि बाकीच्यांना माहीत नसेल ना का यूट्यूब चॅनल कसं बनवायचा, कसे व्हिडिओ पोस्ट करायचे काही, तर यूट्यूबवर जाऊन थोडं सर्च करा. मी पण तसंच गेले, जाऊन सर्च केले व्हिडिओ कसं चॅनल बनवायचा, कसे व्हिडिओज अपलोड करायचे. आणि स्टार्टिंगला काही व्ह्यूज येत नाही एवढे, माझे तर 2 आणि 4च व्ह्यूज येतात, जास्त काही व्ह्यूज येत नाही. पण मग हार नाही मानायची, त्याच्यामुळं व्हिडिओ बनवत राहायचे, व्हिडिओ पोस्ट करत राहायचं, आपलं काम आपण करायचं, यूट्यूब त्याचं काम बरोबर हळूहळू कर. काही टाकतच राहायचं, नुसतं व्हिडिओ बनवायचं, काही स्टॉप नाही करायचं. कारण आणि कशा व्हिडिओ एडिट करायच्या वगैरे काही, तर भरपूर असे ॲप्स आहेत नाही का व्हिडिओ एडिट करायला, जसे VN, काइन मास्टर, कॅपकट वगैरे काही. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायचं खरंच, ज्यांना खरंच बनवायचं असेल ना त्यांनी नक्कीच चालू करा आणि व्हिडिओ बनवत राहा. काही पण नाही का, तुम्ही जे डेली काम करता काही किंवा कुठं जाता किंवा घरी असले तरी काही ना काही बघ चालू ठेवा असं, आणि व्हिडिओ बनवत राहा. जसं आता हे बघा, माझ्याकडं पण काही म्हणजे आहे नाही व्हिडिओ कशी बनवू, कशावर बनवू, पण मग म्हटलं काहीतरी बोलू, काहीतरी करू असं. आणि जर एखादा नाही का म्हणजे ज्याला काही आयडिया असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा का कशावरती व्हिडिओ बनवायच्या, कशा व्हिडिओ बनवायच्या, काही थोडी आयडिया द्या जर कोणाला माहिती असेल तर. कारण मला तर काही फार अशी म्हणजे जास्त काही आयडिया नाही आहे कशी व्हिडिओ बनवायच्या ते, पण म्हटलं काहीतरी बघू, काहीतरी नवीन बनवू असं. तसं आणखी पण खरंच यार व्हिडिओ स्टार्ट करा यार, ज्यांची खरंच इच्छा असेल ना त्यांनी व्हिडिओ बनवायला स्टार्टच करा. कारण कंटेंट क्रिएशनमध्ये खरंच यार आहे काहीतरी आहे नाही का. कारण की तुम्ही बघा यार, असं एक बी कंटेंट क्रिएटर म्हणजे जे आहेत व्हिडिओ क्रिएट करतात वगैरे, काही जे ब्लॉगर्स आहेत किंवा रील स्टार्स आहेत काही, तुम्ही बघा यार एक तरी म्हणजे असा गरीब आहे का तो पैसा नाही कमवत काही नाही, असं एक पण नाही यार. खूप म्हणजे मी असं नाही सांगत का त्याच्यात खूप पैसा आहे, तुम्ही याच्याकडतीच फोकस करा नाही का कंटेंट क्रिएशनवरती, यूट्यूबर किंवा इंस्टाग्राम रील स्टार वगैरे काय हे तेच गोष्टीवरती फोकस करा. काही नाही यार,
स्टडी बी महत्त्वाचा आहे, स्टडी पण करा काही, पण ज्याची खरंच असं नाही का नाही मला ब्लॉगिंग करायची आहे किंवा रील्स बनवायची आहे काही, तर मेहनत करा. जो मेहनत करेल ना, म्हणजे मेहनतवरतीच सगळं आहे. कारण की जेवढी तुम्ही मेहनत कराल ना तेवढा फायदा आहे तुमचा असं. त्याच्यामुळं हार तर बिलकुल मानू नका. तर काही नाही, आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला खरंच काही आयडिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि काही नाही तर आपण ब्लॉग इथेच थांबवू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. तर बाय.